कधी विचार केलाय का? एका बाजूला असा माणूस आहे जो दिवसाला 12 तास अतोनात कष्ट करतो, तरीही महिन्याच्या शेवटी त्याचे खिसे रिकामी असतात. आणि दुसऱ्या बाजूला असे लोक आहेत जे वर्षाला करोडो रुपये कमवतात, सुट्टी एन्जॉय करतात, त्यांच्याकडे पैशाचा महापूर असतो. फरक काय आहे? नशीब की वारसहक्काने मिळालेली संपत्ती? नाही. जगातल्या 80% पेक्षा जास्त करोडपतींनी शून्य पातळीवरून सुरुवात केली आहे. मग त्यांच्याकडे कोणतं गुपित आहे जे सामान्य माणसाला माहीत नाही? ते गुपित म्हणजे त्यांची सवय. आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला करोडपती लोकांच्या अशा 7 सवयी सांगणार आहेत, ज्या तुमचं गरिबीचा पॅटर्न तोडून तुम्हाला श्रीमंतीच्या मार्गावरती नेतील. शेवटची सवय तर तुमचं आयुष्य 100% बदलून टाकेल. चला तर मग सुरू करूया. सवय 1. वेळ हाच खरा पैसा. ते वेळेला पैशापेक्षा जास्त किंमत देतात. सामान्य माणूस काय करतो? तो पैसा वाचवण्यासाठी आपला खूप सारा वेळ वाया घालवतो. पण करोडपती माणसं वेळ वाचवण्यासाठी पैसे खर्च करतात. बिल गेट्स एकदा म्हणाले होते, मी जगातील प्रत्येक गोष्ट विकत घेऊ शकतो, पण मी गमावलेला वेळ कधीही विकत घेऊ शकत नाही. करोडपती लोक कधीही विनाकारण सोशल मीडिया स्क्रोल करत नाहीत किंवा फालतू गप्पांमध्ये वेळ वाया घालवत नाहीत. त्यांच्या दिवसाचं प्रत्येक मिनिट आधीच प्लॅन केलेलं असतं. ते लिस्ट बनवतात आणि सर्वात महत्त्वाचं काम सकाळीच संपवतात. सवय 2. आधी स्वतःला पे कर. तुम्हाला पगार मिळतो किंवा व्यवसायातून नफा होतो, तेव्हा तुम्ही सर्वात आधी काय करता? घरचं भाडं, वीज बिल, हॉटेलिंग किंवा शॉपिंग. सामान्य माणसाचा नियम काय असतो? कमाई मायनस खर्च इज इक्वल टू बचत. आणि बऱ्याचदा बचत शून्य होते. पण करोडपती लोकांचा नियम उलटा असतो. कमाई मायनस बचत आणि इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू खर्च. ते पैसे हातात आल्यावरती सर्वात आधी 20 ते 30% रक्कम बाजूला काढतात आणि ती अशा ठिकाणी गुंतवतात जिथून पॅसिव्ह इन्कम मिळेल. उरलेल्या पैशात ते आपला महिना चालवतात. श्रीमंत होण्यासाठी तुम्ही किती कमवता यापेक्षा तुम्ही किती वाचवून कुठे गुंतवता हे खूप महत्त्वाचं असतं. सवय 3. निरंतर शिकण्याची वृत्ती. ते कधीही शिकणं थांबवत नाहीत. जगातले सर्वात मोठे इन्व्हेस्टर वॉरन बफेट वयाच्या 95व्या वर्षीही दिवसातून 5 ते 6 तास वाचन करतात. सामान्य माणूस शिक्षण संपलं की शिक्षण सोडून देतो, पण करोडपती लोक रोज नवीन गोष्टी शिकतात. फायनान्स, बिझनेस, मानवी स्वभाव आणि नवीन टेक्नॉलॉजी. ते नेटफ्लिक्सवरती वेबसिरीज पाहण्याऐवजी बिझनेस पॉडकास्ट ऐकतात किंवा त्यांच्या क्षेत्रातील संबंधित पुस्तके वाचतात, कारण त्यांना माहिती आहे तुमची कमाई तुमच्या शिक्षणावरती अवलंबून असते. 4थी सवय. एकाच उत्पन्नावरती अवलंबून न राहणे. उत्पन्नाचे अनेक स्रोत असतात. एका अभ्यासानुसार जगातील बहुतांश करोडपती लोकांकडे उत्पन्नाचे कमीत कमी 3 ते 7 वेगवेगळे मार्ग असतात. जर तुम्ही फक्त एकाच नोकरीवरती किंवा एकाच पगारावरती अवलंबून असाल तर तुम्ही गरिबीपासून फक्त एक पाऊल दूर आहात. उद्या जर ती नोकरी गेली तर काय? श्रीमंत लोक नोकरी किंवा मुख्य व्यवसायासोबत शेअर मार्केट, रिअल इस्टेट, साईड बिझनेस किंवा रॉयलिस्टिक माध्यमातून पैसे कमवतात. ते स्वतः पैशासाठी काम करत नाहीत, तर पैशाला स्वतःसाठी काम करायला लावतात. 5वी सवय. नेटवर्क आणि नीती. युअर नेटवर्क इज युअर नेट वर्थ. तुमच्या मित्राचे वर्तुळ कसे आहे? तुम्ही त्या 5 लोकांचे सरासरी आहात ज्यांच्यासोबत तुम्ही जास्तीत जास्त वेळ वाया घालवतात. जर तुमचे 5 मित्र फक्त नशे करणे, पार्ट्या करणे व इतरांची निंदा करणे यात वेळ वाया घालवत असतील तर 6वे अपयशी तुम्ही आहात. पण जर तुमचे मित्र बिझनेस, इन्व्हेस्टमेंट आणि भविष्यातील ध्येयाबद्दल बोलत असतील तर पुढचे करोडपती तुम्हीच असाल. श्रीमंत लोक नेहमी त्यांच्यापेक्षा हुशार आणि यशस्वी लोकांच्या संगतीत राहणे पसंत करतात. सवय 7. आणि सर्वात महत्त्वाची सवय. कॅल्क्युलेटेड रिस्क घेणं. सामान्य माणूस आयुष्यभर सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करतो. तो अपयशाला घाबरतो, पण करोडपती लोक जाणतात की आयुष्यात कोणतंच रिस्क न घेता हीच सर्वात मोठी रिस्क आहे. ते डोळे झाकून जुगार खेळत नाहीत, तर ते अभ्यास करतात, गणितं मांडतात आणि मगच रिस्क घेतात. जरी ते अपयशी झाले तरी ते रडत बसत नाहीत. ते त्या अपयशातून शिकतात आणि पुन्हा नव्याने आणि जोमाने उभे राहतात. तर मित्रांनो, हे होते करोडपती लोकांचे 7 नियम.
हे नियम ऐकायला खूप सोपे वाटतात, पण ते रोजच्या आयुष्यात पाळण्यासाठी प्रचंड शिस्तीची गरज असते. आजपासून स्वतःला विचारा, तुम्ही यातील कोणत्या सवयी आजपासून सुरू करणार आहात? कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच प्रकारे स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवायचं असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्राला नक्की शेअर करा. लक्षात ठेवा, श्रीमंती नशिबाने नाही, सवयींनी मिळते. धन्यवाद.